हरि ओम. योगदास उवाच. योगदासांचे प्रवचन. पंचाक्षय कोश. भाग 4. स्मृती. व्याख्या. पंचज्ञानेंद्रियांनी बाह्यसृष्टीचे ज्ञान अवलोकन केल्यामुळे किंवा तसे झाल्यामुळे ज्या संवेदना निर्माण होतात त्या जेथे साठविल्या जातात त्याला स्मृती असे म्हटले जाते. आपण जेव्हा एखादी गोष्ट, घटना अवलोकन करतो किंवा आपल्याकडून अवलोकन केली जाते तेव्हा आपल्यात त्याच्या काही शुद्ध संवेदना निर्माण होतात आणि त्या तत्क्षणी आपल्या स्मृतीत साठविल्या जातात. हे आपल्या मर्जीवर अवलंबून नसते, ही प्रतिक्षिप्त क्रिया असते. ते आपोआप होते. येथे बुद्धीचा काहीही संबंध नसतो, परंतु स्मृती व्यक्त करायची की नाही किंवा केव्हा व्यक्त करायची हा आपला प्रश्न असतो. ते आपल्या मर्जीवर अवलंबून असते. जे जसे अवलोकन केले जाते ते तसेच्या तसे स्मृतीत जतन केले जाते. त्यात कमी किंवा जास्त असे काहीही होत नाही. स्मृती सुस्पष्ट, निर्मळ, निर्भेळ, निर्लेप, परखड आहे. ती यंत्रवत आहे. तेथे भेदभाव नाही. आपण अवलोकन केलेले किंवा अवलोकन केले गेलेले शुद्ध संवेदन रूपात स्मृतीत साठविले जाते. त्याचे ज्ञानात रूपांतर झालेले नसते, कारण त्याला बुद्धीचा स्पर्श झालेला नसतो. ती एक फक्त शुद्ध जाणीव असते. स्मृतीमधील आठवणींना बुद्धीमुळे नंतर प्रसंगानुरूप कंगोरे फुटतात. जेव्हा स्मृतीमध्ये बदल करून स्मृती व्यक्त केली जाते तेव्हा तो बुद्धीचा भाग असतो. स्मृती भूतकाळातील होऊन गेलेल्या घटनांसंबंधी असते. देह थकला की स्मृती क्षीण होते, आपल्याला आठवेनासे होते. परंतु न आठवणाऱ्या अचानक केव्हा तरी आठवते, कदाचित योग्य वेळ निघून गेल्यावर. म्हणून समयोचित आठवणे ही तीव्र बुद्धी असल्याचे लक्षण मानले जाते. अर्थातच आठवलेले योग्य प्रकारे वापरता यावे लागते, तरच त्या तीक्ष्ण बुद्धीचा उपयोग होतो. काही वेळा नको त्या वेळी आणि नको त्या ठिकाणी नको ते आठवते. अशा वेळी अनावस्था प्रसंग निर्माण होतो. फजिती व्हायची वेळ येते. अशा वेळी संयम राखणे ही फार मोठी कसोटी असते. स्मृती ही वृत्ती. योगाधिराज पातंजलींनी सांगितले आहे की स्मृती ही माणसाची वृत्ती आहे. ती जित्याची खोड आहे. ती थांबविणे आपल्या हाती नाही. ती आपल्याबरोबर सतत सोबत असते. यामुळे मृत्यू झाला तरीही स्मृती जीवात्म्याला झाकोळून घेते आणि जीवात्म्यासह पुढील देही प्रवेश करते. कारण मृत्यू झाल्यावर स्मृतीमधून आपले गतसंचित यमधर्माला समजते. यालाच चित्रगुप्ताची नोंदवही असे ज्ञानी यांनी म्हटले आहे. चित्रगुप्त म्हणून आणखी काही निराळे नसते. ती आपलीच अक्षय अशी स्मृती असते. यावरून एक गोष्ट लक्षात घ्यावी की आपल्याकडे स्मृतीचा साठा जितका कमी तितके आपले संचित कमी असते. म्हणून अनावश्यक घटनांमध्ये, आपल्या जीवनाचा संबंध नसलेल्या गोष्टींमध्ये, आपले भौतिक आकर्षण वृद्धिंगत करणाऱ्या कृतीमध्ये जराही लक्ष घालू नये. त्यांचे चरविता चरवण प्रत्यक्ष किंवा मनातल्या मनातही मुळीच करू नये. स्वस्वरूपी मौन स्थित असावे. आपल्याला स्मृती क्षीण होऊन काही आठवत नाही असे झाले, स्मृती आपल्यातील तरीही आपल्यातील स्मृती जशीच्या तशीच शाबूत असते. पूर्ण मुक्ती मिळेपर्यंत स्मृती कधीही नष्ट होत नाही. पूर्ण मुक्ती मिळाली की आपली स्मृती पुरुषोत्तमात विलीन होते. यामुळे त्या अवस्थेला मुक्तावस्था असे म्हटले जाते. यामुळे पुनर्जन्मात आपल्या स्मृतीला अनुसरून आपले माता पिता, कुटुंबीय, प्रदेश इत्यादी ठरते. त्या योगे नियतीप्रमाणे नैसर्गिक जीवन जगल्यास आपण त्याच जन्मी मुक्त होतो. काही वेळा स्मृतीभ्रंश होतो. अंधूक किंवा चुकीचे आठवते. यामुळे अर्थातच आपल्या सन्निध असलेल्यांना त्रास सहन करावा लागतो. तरीही एक महत्त्वाचे लक्षात घ्यावे की आपली स्मृती जशीच्या तशी आज शाबूत असते. उदाहरणार्थ, आपला संगणक बिघडला याचा अर्थ त्यातील डेटा, मेमरी, प्रोग्रॅम्स इत्यादी पुसले जात नाही.
ते जसेच्या तसे शाबूत असते. संगणक दुरुस्त झाला की हे सर्व जसेच्या तसे सुरू होते, किंवा आपण नवीन संगणक घेतला आणि जुन्या संगणकातील प्रोग्रॅम्स त्यात घातले तर ते जसेच्या तसे सुरू होतात. तसेच जेव्हा आपण नवीन देह धारण करतो तेव्हा जुन्या देहातील स्मृती जी जीवात्म्याला झाकोळून आलेली असते ती जशीच्या तशी नव्या देहात धारण केली जाते आणि सुरू होते. जगात कित्येक जण ही संख्या जागतिक लोकसंख्येचा विचार करता नगण्य आहे, परंतु असे आहेत की त्यांना गतजन्मांचे जसेच्या तसे आठवते. उपाय: स्मृती जशीच्या तशी चांगल्या प्रकारे जन्मोजन्मी जतन व्हावी, समयोचित आठवण व्हावी, पुनर्जन्मात स्मृतींचा चांगला उपयोग व्हावा इत्यादीसाठी आत्ता सद्य जीवन जगताना काही गोष्टी कटाक्षाने कराव्यात. सतत अट्टाहासाने प्रयत्न करावा की आपले आचरण नियतीने दिल्याप्रमाणे नैसर्गिकपणेच होईल. जे सहजच प्राप्त आहे त्यात पूर्ण समाधान, तृप्ती आणि आनंद असावा. तसेच यापेक्षा आणखी काही कमी जास्त दिले नाही म्हणून परमेश्वराचे आभार मानावे. या योगे आपण समाधानी राहू आणि आपली स्मृती कमीत कमी राहील. याचा अर्थ आपले संचित कमीत कमी राहील. अनावश्यक, क्षुल्लक, क्षुद्र घटनांचे कधीही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष चरविताचरवण करू नये. अशा घटनांचे स्मृतीमधून उच्चाटन होणे चांगले असते. त्यायोगे आपले संचित आपोआपच नियंत्रित होते. नित्यनियमित दररोज झोपताना महामंत्राचा जप ओम तत्सत्त्वम् असि करत करत झोपावे. जमेल तितके गायत्री मंत्राचे पुरश्चरण करावे. यायोगे पाठीतील मणक्यांना अंतस व्यायाम मिळतो आणि ते आपल्यासाठी उपयुक्त असते. आपल्याला जमेल ते आणि जमेल तितके काम शेवटपर्यंत करत असावे. जीवन जगताना कधीही रिकामे असू नये. कर्मयोगाचे महत्त्व जाणावे. स्मृती सतत वापरात असली पाहिजे. ही यादी भरपूर दीर्घ करता येईल. यावरून योग्य तो बोध घ्यावा आणि उपाय करावा. त्यायोगे मुक्ती प्राप्त करावी. बुद्धी, मेंदूची शक्ती. बुद्धी ही मेंदूची शक्ती आहे. मेंदू बुद्धीचे कोंदण आहे. मेंदू हा एक अवयव आहे. त्याचा उपयोग करणे हे बुद्धीवर अवलंबून असते. मेंदू दृश्य असला तरी त्याची शक्ती, बुद्धी सूक्ष्म आहे. मेंदू देहासह नष्ट होतो आणि पुनर्जन्मात तो पुन्हा नवीन देहात नव्याने निर्माण होतो. परंतु बुद्धी अक्षय आहे आणि त्यामुळे नवीन देह धारण केल्यावर ती नव्या मेंदूत विराजित होते. बुद्धी कशी वापरावी हे वस्तूच्या प्रथम दर्शनी आपल्यावर अवलंबून नाही. बुद्धी दृश्य झालेल्या घटनेचे समग्र जसेच्या तसे परखडपणे सत्य ज्ञान प्रक्षेपित करते आणि वास्तविक तेथेच तिचे काम संपते. परंतु त्या ज्ञानाचा आपल्याला जसा उपयोग करायचा असतो त्याप्रमाणे आपण बुद्धीला आणखी आदेश देतो आणि त्याप्रमाणे बुद्धी आपल्याला आणखी माहिती प्रक्षेपित करते आणि मग आपण त्याप्रमाणे कृती करतो. यामुळे बिचारी बुद्धी नामाभिमानी होते. उदाहरणार्थ, एक कोणी वृद्ध फुटपाथवर उभा आहे. आपल्या डोळ्यांना तो वृद्ध दिसला. बुद्धीने ज्ञान प्रक्षेपित केले की फुटपाथवर एक वृद्ध उभा आहे. कर्मेंद्रियांना आज्ञा मिळाली की त्याच्याजवळ जा आणि त्याला विचारा की त्याला रस्ता ओलांडायचा आहे का. आपण त्याप्रमाणे विचारले, तो हो म्हणाला. कर्मेंद्रियांना आज्ञा मिळाली की त्याला मदत करा. आपण मदत केली. अशा वेळी आपल्या बुद्धीला सुबुद्धी असे नामाभिमान मिळते. आता वास्तवात यात बुद्धीचा काहीही संबंध नाही, तरीही तिला सुबुद्धी असे नामाभिमान मिळाले. खरे पाहता येथे आपली बुद्धी सू नसून आपण परोपकारी आहोत. आता वरीलप्रमाणे सर्व काही घडते, परंतु रस्ता ओलांडायला मदत करताना आपण त्या बुद्धीला आज्ञा केली की या वृद्धाचे पैशाचे पाकीट पळवायचे आहे. तरी त्यासाठी काय करावे ते सांग. बुद्धी सांगते की अमुक अमुक प्रकारे बहाणा करून त्याच्या खिशाची चाचपणी कर. खिशात पाकीट असेल तर त्यांना रस्ता ओलांडून होताच क्षणी पैशाचे पाकीट पळव आणि तूही साळसूदपणे निघून जा. आरडाओरडा झाला तर सुसाट पळून जा.
अशा वेळी आपल्या बुद्धीला कुबुद्धी असे नामाभिमान मिळते. आता वास्तवात यात बुद्धीचा काहीही संबंध नाही, तरीही तिला कुबुद्धी असे नामाभिमान मिळाले. खरे पाहता येथे आपण बुद्धी कु नसून आपण चोर आहोत. वृद्धी आणि उपयोग. भौतिक आयुष्य जगताना तसेच आध्यात्मिक जीवन जगताना आपल्याला अनेक प्रकारचे अनुभव येत असतात. त्यामधून आपल्याला ज्ञान मिळत असते. हे सर्व अनुभव आणि हे सर्व ज्ञान आपल्या स्मृतीत जन्मोजन्मी मुक्ती मिळेपर्यंत जतन केले जाते. परंतु याचबरोबर यामुळे आपली बुद्धीही प्रति अनुभवामधून नवनवीन ज्ञानामधून तरबेज होत असते, कुशाग्र होत असते, तीव्र होत असते, प्रगल्भ होत असते, वृद्धिंगत होत असते. हा बुद्धीचा अनुभव असतो. यामुळे केव्हा आणि कोणत्या प्रकारची स्मृती जागृत करायची, ती कशी वापरायची, ती किती वापरायची, ती कोठे वापरायची, ती केव्हा वापरायची नाही, तिचा वापर केव्हा थांबवायचा इत्यादी हे या अनुभवसिद्ध बुद्धीला चांगलेच माहीत असते. स्मृती हे गतघटनांचे कोठार आहे. तिच्यात गतघटना साठवून ठेवलेल्या असतात. एखाद्या कोठारात सामान साठविलेले असते आणि आपण आपल्याला पाहिजे ते सामान पाहिजे तेव्हा आणि पाहिजे तितकेच काढून घेतो आणि त्याचा वापर करतो. तसेच आवश्यकता असते तेव्हा बुद्धी स्मृतीमधून गतघटनांचा मागोवा घेते आणि त्याचा यथायोग्य वापर करते. जर एखाद्या घटनेची स्मृती काही कालावधी वापरली गेली नाही तर ती आयत्या वेळी व्यक्त होत नाही. बुद्धीला ती साथ देत नाही. आपण म्हणतो की आठवत नाही. हा दोष स्मृतीचा नसतो तर तो कमकुवतपणा बुद्धीचा असतो. त्यासाठी आवश्यक ती बुद्धीची तीव्रता कमी पडते म्हणून बुद्धी स्मृतीमधून गतमाहिती बाहेर काढू शकत नाही. आपण म्हणतो बुद्धिभ्रंश झाला. वास्तवात हा बुद्धिभ्रंशही नसतो, तर बुद्धी धारण करणारा मेंदू क्षीण झालेला असतो, थकलेला असतो. आवश्यक तो आराम केला की मेंदू ताजा तवाना होतो आणि बुद्धी पुन्हा पूर्ववत काम करू लागते. तिची तीव्रता पूर्ववत होते. उदाहरणार्थ आपण टेबलावर चढून पंखा साफ करत असतो. अशा वेळी जर ते टेबल कमकुवत डळमळीत असेल तर आपण पंखा साफ करण्याचे काम व्यवस्थित करू शकणार नाही. परंतु जर आपल्याला भक्कम मजबूत टेबलाचा आधार मिळाला तर आपण पंखा व्यवस्थित साफ करू शकू. यात आपला दोष नसून त्या टेबलाच्या कमकुवतपणाचा दोष असतो. तसेच अतिताण पडल्यामुळे किंवा आजार झाल्यामुळे किंवा वय वाढल्यामुळे किंवा अन्य काही कारणाने जर मेंदू थकलेला असेल तर बुद्धी काम करू शकत नाही. बुद्धी जशी असते तशीच असते. तिला धारण करणारा तिचे कोंदण असलेला मेंदू थकला की बुद्धी काम करू शकत नाही. हरिओम.